सकाळी उठून पटपट कामं आवरली आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला जायचं कारण की चिकूचं 3.5 महिन्याचं वॅक्सिनेशन होतं. जायला आधीच उशीर झाला होता आणि त्यात हे ट्रॅफिक आणि सिग्नल. गेल्यावरती गर्दी बघून मला तर असं वाटलं मी दुपारपर्यंत आता इथेच थांबणार आहे. इंजेक्शन दिलं तरी चिकूच्या चेहऱ्यावरती रडू नव्हतं, पण घरी गेल्यावरती मात्र आमचं रडू सुरू झालं. त्या दिवशी काय ब्लॉग बनवणं झालं नाही मला. दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला. सकाळ सकाळ पक्ष्यांनी दारात येऊन छानसं असं गुड मॉर्निंग केलं होतं. रात्री किचनकडे पण जास्त लक्ष गेलं नाही तर दूध फाटलं होतं. पिलू मला मस्का मारत होता की मम्मा मला बाहेर जायचं, चक्कर मारायला जायचं सायकलवरती. किती फिरून येतो? किती फिरून येतो? फाटलेल्या दुधाचं काय करायचं म्हणून पनीर बनवायला घेतलं. दूध घरून आणलं होतं त्याच्यामुळे टाकूनही दिवशी वाटलं नाही. असं गरम गरम दुधाचं पनीर बनवायला घेतलं की छान सेट होतं, मस्त असं कडक. काल आमच्या घरी 4-5 नवीन पाहुणे आले होते. दुपारी पिल्लू जरा खेळायला लागल्यावरती जरा जीवात जीव आला माझ्या. कपाट आवरलं. दुपारी जेवायला त्याच पनीरची भुर्जी बनवली होती आणि पावट्याचा भात. कधीतरी आदू असा लाडायला येतो, त्याला टेन्शन पाहिजे नसलं तो असं काहीतरी करतो. आणि या कपाटात अक्षरशः उंदरांनी उच्छाद मांडला होता. इकडे कधी जास्त लक्ष जात नाही तर बघा काय कंडिशन केली होती. पिलूला आधी खेळायला दिलं, त्याला खाली टाकलं आणि मी कपाट आवरायला घेतलं. या कबडमध्ये पार्सलचे मोकळे बॉक्सेस किंवा बाटल्या वगैरे अशा होत्या. सगळं उंदरांनी कुरताडून ठेवलेलं. आधी ते क्लीन केलं. संध्याकाळी उशिरा जरा पिलूला आंघोळ घातली, त्याचं आवरलं आणि आम्ही निघालो बाहेर. संडेचं महत्त्वाचं हे काम असतं म्हणजे आठवडाभर नीट जातो. शेजारीच तिथे एक मेला लागलेला. आम्ही आधी एकदा गेलतो, काल गेलो तर सगळं काही बंद झालेलं होतं. मग आदूला मासे खायचे होते, त्याच्यासाठी मासे घेतले. म्यावचं आणि त्याचं चांगलं चाललं होतं मासे खायचं. माझ्यासाठी फौजींसाठी भाकरी बनवली आणि सोयाबीन मात्र फौजींनी स्वतःच बनवलं. रात्री आदूची पिलूची मस्ती करत असं संपवला मी दिवस.